नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे होण्यास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगाने ज्या काही बेसिक गोष्टी एका नवीन विद्यार्थ्याला माहित असल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण या एका 5 व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण कंडक्ट केलेले आहे. तो ऑलरेडी आपले 4 व्हिडिओ झालेले आहे आणि आजचा आपला 5वा आणि शेवटला या सिरीज मधला व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली परीक्षेची रचना कशी असते, काय असते, आपण हे पूर्ण सखोल विश्लेषण त्याचं केलेलं आहे. त्यामध्ये पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे हे आपण त्याच्यात बघितलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे आपण बघितलं आणि मुख्य परीक्षेमधले विशेष करून निबंध आणि भाषेचे पेपर कसे असतात ते आपण बघितलं. त्याचा सिलेबस काय आहे हे देखील आपण बघितलं. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण GS 1, 2, 3 आणि 4 याचा सिलेबस बघितला आणि पेपर पॅटर्न कसा आहे हे बघितलं. आणि चौथा म्हणजे मागचा जो व्हिडिओ आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल पद्धतीनं ऑप्शनल सब्जेक्ट कसा असतो, त्याचे कसे पेपर असतात, पेपर पॅटर्न काय असतो आणि सिलेबस काय आहे हे बरोबरून बघितलं. आणि त्यामध्ये किती प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आपल्याला आयोगाने दिलेली आहे आणि कोणते ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडले पाहिजे या अनुषंगाने एक बेसिक गायडन्स मी त्याच्यामध्ये केलेला आहे. ऑप्शनल सब्जेक्ट संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी लवकरात लवकर तिथे घेऊन येतोय की ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा, कधी निवडावा या सगळ्या बाबी संदर्भात. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पेसिफिक लेक्चर सिरीजचा आजचा शेवटला म्हणजे 5वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण विशेष करून आपण बघणार आहे की प्लॅनिंग कशी करावी. आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण प्लॅनिंग बघणार आहोत 2027च्या अनुषंगानं. आता बघा, नवीन विद्यार्थ्यांकडनं होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत, म्हणजे कसं की सुरुवात करण्याच्या पूर्वी की पहिले विद्यार्थ्यांकडनं कोणत्या चुका होतात हे आपण बघून घेऊया. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या संपूर्ण 4 लेक्चर सिरीज मध्ये किंवा याच्याही आधी मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्याही परीक्षेचा तुम्ही ज्याचा अभ्यास करत असाल त्याचा सिलेबस तुम्हाला माहित असला पाहिजे आणि सिलेबस तोंडपाठ असणं आवश्यक आहे. आता तोंडपाठ असणं आवश्यक आहे याचा अर्थ शब्दशः घेऊ नका. विद्यार्थी काय करतात, नाही सर तुम्ही तोंडपाठ सांगितलं म्हणून मी सकाळपासून रात्रीपर्यंत सिलेबसच वाचून राहिलो, असं करू नका. तुम्हाला सवय लावायची आहे, तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री झोपेच्या पूर्वी सिलेबस गो थ्रू करा. ठीक आहे, म्हणजे सिलेबस तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या. याला किमान 10 मिनिटं लागतील, 10 ते 15 मिनिटं लागतील, पण ही एक्सरसाइज ही तुम्हाला किमान 2 महिने करायची आहे. म्हणजे असं तुम्ही 1 ते 2 महिने केलं तेव्हा हा सिलेबस तुमच्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर होईल. तुम्हाला रटायचा नाहीये. मी परत परत सांगतोय, रटण्याची चूक करू नका, कारण जर तुम्ही रटण्याचा प्रयत्न कराल तर आठवणीत राहणार नाही. म्हणून याला दररोज तुमच्या एक रिच्युअल बनवा. जशी आपली प्रथा असते ना, आपण देवासमोर बसून आपण स्तोत्र म्हणतो, तशा प्रकारची ही तिथे एक रिच्युअल तुम्ही बनवा आणि याला डेली बेसिसवर न चुकता फॉलो करा. म्हणजे पहिलं काय, तर कॉमन चुका ज्या विद्यार्थी करतात ती म्हणजे पहिली चूक अभ्यासक्रम न पाहता तयारी सुरू करणे. मी अजून सांगतोय बरं, अजून तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय की पहिले सिलेबस बघा. जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेला जर तुम्ही टार्गेट करायचं आहे, तुम्हाला 27 मध्ये कोणत्या हालतीत पोस्ट काढायची आहे, तर सर्वप्रथम सिलेबस तिथे तुम्ही अवलोकन केलंच पाहिजे. या सिलेबसची प्रिंट कॉपी काढा. एक प्रिंट कॉपी सदैव तुमच्या बॅगमध्ये असली पाहिजे आणि दुसरी प्रिंट कॉपी जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे तुम्हाला चिटकवून ठेवायची आणि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी सिलेबस तुम्हाला बघायचा आहे. जर तुमच्याकडे सिलेबस नसेल एमपीएससी राज्यसेवेचा तर मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा माझा नंबर दिलेला आहे, तिथून देखील तुम्ही मला कॉल करू शकता 8806242059 आणि फक्त मला मेसेज करा सर सिलेबस पाहिजे, लगेच तुम्हाला मेसेजमध्ये सिलेबस तिथे मिळून जाईल. तर पहिली चूक काय करतात, सिलेबस वाचत नाही. मी अजून सांगतोय 90% विद्यार्थी सिलेबस वाचत नाही. दुसरं काय, दुसरी चूक कोणती करतात, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे PYQs जे आहेत, आम्ही परत परत सांगतोय कोणताही टॉपिक त्याचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी त्या टॉपिकवर आयोगाने मागच्या 5 वर्षात कसे प्रश्न विचारले याचं अवलोकन करणं आवश्यक आहे. PYQ का बरं तुम्हाला बघायचे विद्यार्थी मित्रांनो, ते लक्षात ठेवा. PYQ मुळे तुम्हाला समजतं की आयोग कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहे, त्या टॉपिकवर किती डेप्थ मध्ये जाऊन तुम्हाला प्रश्न विचारत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यास करताना त्याची मदत होईल. तुम्हाला कळेल की जर एखादा टॉपिक मी वाचतोय तर त्या टॉपिकला मला किती खोलवर जाऊन अभ्यास करायचा आहे, की जेणेकरून आयोगाने जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर माझा तो प्रश्न चुकता कामा नये. म्हणून PYQ, सिलेबस, PYQ हे दोन्ही गोष्टी तुम्हाला बाय डिफॉल्ट करायचं आहे. तिसरं म्हणजे काय, खूप जास्त पुस्तके वाचणे. अति पुस्तके वाचू नका. हे बघा, आजच्या या डिजिटल युगात सर्वात मोठं चॅलेंज जे तुमच्या समोर आहे काय आहे, काय वाचावं याच्यापेक्षा महत्वाचं आहे काय वाचू नये हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि हे ज्याला जमलं त्याचं सिलेक्शन झालं समजा. कारण काय, इतका इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. तुम्ही मोबाईल उघडला, टेलिग्राम चॅनल उघडलं तर तुम्हाला 1760 फाईली दिसतात. तुम्ही नोटिफिकेशन ऑन केलं तर प्रत्येकाचे वेगवेगळे युट्यूबवर व्हिडिओ दिसतात, सगळं काही दिसतं. म्हणजे काय बघावं काय नाही बघावं याच्यातच आपण कन्फ्युज होतो. म्हणून बेटर आहे काय वाचावं यापेक्षा काय वाचू नये याच्यावर जास्त फोकस करा आणि लिमिटेड पुस्तकं वाचा. मी परत परत सांगतोय, ऑलरेडी मी लिस्ट बनवली आहे. तुम्हाला जर ही लिस्ट पुस्तकांची हवी असेल तर सरळ
तुम्ही मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. आताच तुम्हाला नंबर जो सांगितला त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. एक सब्जेक्ट, एक पुस्तक, ते एकच पुस्तक 10 वेळा वाचायचं आहे. उगाच 10-15 पुस्तकं घेऊन बसू नका. मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्हाला रिसर्च स्कॉलर नाही बनायचं आहे इथे. आणि या परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी टार्गेट घेऊन या. 2027-28 ज्या वर्षी तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्याचा टार्गेट तिथे घेऊन या आणि लिहून ठेवा. तुम्ही जिथे अभ्यास करत असाल तिथे टार्गेट लिहून ठेवा. म्हणजे टार्गेटेड मॅनर मध्ये जर अभ्यास कराल तर आउटपुट येणार आहे. टार्गेटेड मॅनर मध्ये अभ्यास जर केला नाही तर आउटपुट येणार नाही. मी परत सांगतोय म्हणून लक्षात ठेवा. खूप जास्त पुस्तके वाचणे टाळा. त्यानंतर सातत्याचा अभाव. ठीक आहे, 99% विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन होत नाही ते या प्रमुख कारणामुळे होत नाही की कन्सिस्टन्सी राहत नाही. म्हणजे जर आज 2 तास अभ्यास करत असेल तर कंटिन्यू 2 तास ते अभ्यास करणार नाही. ते काय करतात, 2 दिवस खूप तावात अभ्यास करेल, 4थ्या-5व्या दिवशी परत बुट्टी मारेल, मग परत 2 दिवस, मग एक आठवडा गायब, परत 2 दिवस. असं कराल तर सरळ सांगतो या परीक्षेचा अभ्यास सुरुवातच करू नका. जर तुम्हाला परीक्षेचा अभ्यास सुरुवात करायचा असेल आणि जर तुम्ही सिरियस असाल आणि जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की काय करा, कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. किमान 1 तास तरी दिवसाला अभ्यास करा, पण करा, वेळात वेळ काढून करा. घरी लग्न असेल तरी करा, तरच सिलेक्शन होतं विद्यार्थी मित्रांनो. मी असे पुष्कळशी उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो. माझ्या युपीएससीच्या बॅच अंतर्गत विविध पोरांची मेंटरशिप आम्ही करतो. त्या अंतर्गत एक पोरगा आमचा बँगलोरला होता. तो पठ्ठा 1 वर्ष आपल्या घरी त्यांनी पायच नाही ठेवलं. त्याच्या घरी लग्न झालं, काही झालं, त्यांनी सरळ निर्णय घेतला होता, प्रण घेतलं होतं की जोपर्यंत माझं सिलेक्शन होणार तोपर्यंत मी गावी जाणार नाही. त्या पठ्ठ्यांनी प्रॉपर 1 वर्ष त्यांनी पूर्ण डेडिकेशननी अभ्यास केला आणि 1 वर्षाच्या नंतर त्याला पद मिळालं आणि पद मिळाल्यानंतर तो मग चालला गेला. म्हणजे काय, तर तुम्हाला डेडिकेशन, कन्सिस्टन्सी दाखवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. मी असं नाही म्हणत आहे की त्याच्यासारखंच करा. तुम्ही घरी असाल, तुम्ही जिथेही राहत असाल तिथूनही अभ्यास होतो. फक्त आपलं विल पॉवर असलं पाहिजे, आपली इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. इच्छाशक्ती जर प्रबळ असेल कुठूनही अभ्यास होतो. मग तुम्ही गावात राहू द्या, शहरात राहू द्या, लायब्ररीत असू द्या किंवा लायब्ररी न लावू द्या, कुठूनही अभ्यास होतो. परत सांगतोय, सातत्याचा अभाव याच्यामुळे हे प्रमुख कारण आहे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन न होण्याचं. आणि शेवटली चूक की रिव्हिजन करत नाही आणि रिव्हिजनची रणनीती सुद्धा नसते. म्हणजे जी स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, ज्या गोष्टी असायलाच पाहिजे त्या तुमच्या राहतच नाही आणि रिव्हिजन नाही केलं. मी तुम्हाला याच्या आधीच्याही सेशनमध्ये सांगितलेलं आहे की कोणतंही पुस्तक वाचताना, कोणताही टॉपिक वाचताना पहिले स्वतःला विचारा की मी हे जे वाचतोय याची रिव्हिजन मी करू शकतो का. जर तुमच्या मनाने उत्तर होय दिलं तरच ते पुस्तक वाचा, तरच ते नोट्स वाचा. अदरवाईज ते नोट्स वाचून, एकदा नोट्स वाचून किंवा एकदा पुस्तक वाचून काही डोक्यात जात नाही. फक्त तेवढ्या पुरता समाधान मिळेल की नाही, हा मी वाचलं म्हणून, पण त्याचा आउटपुट काय, शून्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, रिव्हिजन जर त्या स्पेसिफिक नोट्सचे होत असेल, त्या पुस्तकाचं होत असेल तरच त्याला हात लावा, अदरवाईज हात लावू नका. तर या चुका ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो, या तुम्ही अवॉइड करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन जर व्हायचं असेल तर तुम्हाला हे अवॉइड करणं आवश्यक आहे. की कोट वाचा, काय लिहिलेलं आहे इथं, फेलियर इज नॉट ड्यू टू लॅक ऑफ हार्डवर्क. हार्डवर्क सगळेच करतात विद्यार्थी मित्रांनो, पण फेलियर हार्डवर्क न केल्यामुळे येत नाही. फेलियर कशामुळे येतं, बट ड्यू टू लॅक ऑफ राईट डायरेक्शन. तुम्हाला योग्य दिशा देण्याचं काम हे माझं आहे, आमचं आहे आणि आम्ही ते योग्य पद्धतीनं करणार आहे. फक्त तुमचं काम काय, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करणं. म्हणून हे याच्यासाठी सांगतोय, पुष्कळ वेळा तुम्ही युट्यूबवरती असलेले अमाप व्हिडिओ बघता, त्याचा व्हिडिओ बघता, याचा व्हिडिओ बघता, पण आउटपुट काय, आउटपुट 0 येतं. म्हणून तुम्हाला सांगतो, कंटेंट बघायचं असेल तर क्वालिटी कंटेंट बघा की ज्याच्यामुळे तुम्हाला योग्य डायरेक्शन मिळत असेल, जिथून तुम्हाला रिअलिस्टिक गोष्टी एक्झाम संदर्भात सांगितल्या जात असेल, अशा गोष्टी बघा जेणेकरून तुमचं 100% आउटपुट त्याच्यात आपण काढू शकतो. ठीक आहे, तर काय, फेलियर इज नॉट ड्यू टू लॅक ऑफ हार्डवर्क, फेलियर इज ड्यू टू लॅक ऑफ राईट डायरेक्शन. आणि इथे मी स्वतः, माझा प्रयत्न काय, तर तुम्हाला योग्य राईट डायरेक्शन तिथे देणं, हा माझा जास्त करून विद्यार्थी मित्रांनो तिथे प्रयत्न असणार आहे. त्यानंतर आता राईट स्ट्रॅटेजी म्हणजे काय आहे, तर आता याच्यामध्ये बघा, मी पूर्ण जी स्ट्रॅटेजी आहे ती एकंदरीत 6 टप्प्यामध्ये इथे विभागलेली आहे, ज्याला मी 6 स्टेप स्ट्रॅटेजी म्हणतो. याच्यातली पहिली स्ट्रॅटेजी जी तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे काय, टप्पा 1 आहे अभ्यासक्रमावर प्रभुत्व. मी आता सांगितलं की ज्या चुका आहे त्या चुका तुम्हाला टाळायच्या आहे. चुका टाळायच्या म्हणजे काय, तर पहिले मी तुम्हाला सांगितलं, बहुतेक विद्यार्थी सिलेबस बघत नाही. तर तुम्हाला अभ्यास सुरू करण्याच्या आधी पहिले सिलेबस तुम्हाला पूर्ण चाळायचा आहे. सिलेबस मल्टिपल टाइम वाचा आणि सिलेबस पाठ असला पाहिजे. त्यासाठी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी एक दिनचर्या बनवा की ज्याच्यामध्ये सिलेबस न चुकता तुम्हाला वाचायचाच आहे. तर अभ्यासक्रमावर प्रभुत्व तुमचं असलं पाहिजे. अभ्यासक्रम काय तुमचा, हा तुमचा बायबल म्हणा, म्हणजे तुमची गीता, बायबल, कुराण, जे काही धार्मिक ग्रंथ आहे त्याच्या समान तुम्ही सिलेबसला ट्रीट केलं पाहिजे. कारण जास्त करून प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी असू द्या, युपीएससी असू द्या, या परीक्षांमध्ये प्रश्न तुमच्या सिलेबस मधनच येतात. तर या एक म्हणतो या चुकीच्या याच्यात राहू नका.
की सिलेबसच्या काही बाहेर येतं, जगावेगळं काही विचारलं जातं, असं काहीही होत नाही. जो सिलेबस दिला आहे सिलेबसच्या आतूनच तुम्हाला प्रश्न येणार आहे, म्हणून अभ्यासक्रमावर प्रभुत्व असणं ही पहिली स्ट्रॅटेजी आहे. दुसरं काय करायचं तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा. जे प्रिव्हियस इयर प्रश्न विचारलेले आहे त्याचं विश्लेषण करा. एमपीएससी प्रश्न नाही प्रश्न रिपीट नाही करणार. म्हणजे तुम्ही अशी अपेक्षा करू नका की सर मागच्या वर्षी 10 वर्षापूर्वी असाच प्रश्न विचारला, तो सेम टू सेम कॉपी केला, असं फार क्वचित होतं, जनरली होणार नाही आता. पण काय होईल, त्या संकल्पनेवर तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कळलं का? प्रश्न कॉपी नाही होणार, पण ज्या संकल्पनेवर जो प्रश्न विचारलेला आहे तो तीच संकल्पना परत तुम्हाला त्याचवर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एक डायरेक्शन जे आहे ते पीवायक्यू कडून मिळतं, आणि किती डेप्थ मध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या टॉपिकचा हे देखील आपल्याला पीवायक्यू सांगतात. तिसरा टप्पा काय आहे? मर्यादित रिसोर्सेस. तर अनलिमिटेड, खूप जास्त रिसोर्सेसच्या मागे किंवा त्याच्या नादात वेळ वाया घालवू नका. कमी वाचा, जास्त रिव्हिजन करा. बस ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. कमीत कमी वाचा, जास्त रिव्हिजन करा, आणि जे कामाचं आहे तेवढंच वाचायचं. उगाच काही अननेसेसरी कोणाचा लेख आला, कोणी खूप अतिउत्तम लेख लिहिला म्हणून आपला अर्धा तास आपण त्याच्यात टाकतोय, पण अल्टिमेटली अर्ध्या तासानंतर मला कळतंय अरे हे तर माझ्या सिलेबसमध्ये आहेच नाही, आणि मला फक्त चांगलं वाटलं म्हणून मी वाचला. गेला वेळ विद्यार्थी मित्रांनो. म्हणून बघा, इथे एक एक मिनिटाला व्हॅल्यू आहे, तर ती व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे परीक्षेला. तर 3 टप्पे झाले. त्यानंतर चौथ्या टप्प्यात तुम्हाला काय करायचं आहे, तर शॉर्ट नोट्स तयार करणे. आता हे कधी करायचंय बघा, तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तर एकदम आतापासून शॉर्ट नोट्स अवॉइड करा. तुम्हाला शॉर्ट नोट्स कधी तयार करायचे, तुमचं जेव्हा मिनिमम 3 महिन्याचं प्रिपरेशन झालं, 3 महिन्याचं, त्या 3 महिन्यानंतर मग तुम्ही 3-4 महिने तुम्हाला बेसिक जर अंडरस्टँडिंग आली, मग त्याच्यानंतर जेव्हा पहिली रिडिंग झाली, दुसऱ्या रिडिंग मध्ये मग तुम्ही शॉर्ट नोट्ससाठी प्रयत्न करू शकता. पण हे शॉर्ट नोट्स कसे काढायचे, काय काढायचं, या सगळ्या गोष्टी मी सांगेल. पण जर तुम्ही आता म्हणजे सुरुवातीपासूनच जर शॉर्ट नोट्स काढण्यासाठी प्रयत्न कराल, तर तुम्ही काय कराल, तुम्ही सरळ झेरॉक्स करा. म्हणजे जे काही पुस्तकात दिलंय तेवढंच तुम्ही त्याच्यात काढा. हे आम्ही स्वतः करून चुकलोय, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, सुरुवात करताना शॉर्ट नोट्स वगैरे भानगडीत पडू नका. हे कधी करायचंय, जेव्हा प्रिपरेशनला तुमच्या 3-4 महिने झाले, त्याच्यानंतर तुम्हाला इथे सुरू करायचंय. तर शॉर्ट नोट्स का बरं आवश्यक आहे, तर रिव्हिजन करायसाठी. लक्षात ठेवा. आणि नोट्स कसे असले पाहिजे मी सरळ तुम्हाला सांगतो. 300 पानाचं पुस्तक आहे, या 300 पानाला जर तुम्ही 30 पानात आणत असाल, याला आपण म्हणतो शॉर्ट नोट्स. पण जर तुम्ही 300 पानाला 150 पानात आणत असाल आणि म्हणत असाल सर नोट्स बनवले, अरे नाही, ते नोट्स नाही आहेत. मी परत सांगतोय, शॉर्ट नोट्सचा अर्थ काय असतो, तर रिव्हिजनसाठी ते कामात असतात. म्हणजे 300 पानाचं पुस्तक तुम्ही 30 पानं वाचून देखील तुमचं होऊ शकतं. अशा प्रकारचे नोट्स तुम्हाला बनवायचे आहे. म्हणून सध्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला हे जमणार नाही. तुम्हाला पहिले अंडरस्टँडिंगवर भर द्या. जे कन्सेप्ट तुम्ही वाचताय ते तुम्हाला समजत आहेत की नाही आहेत, याच्यावर तुमचा भर असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करा, मग लगेच तर सेकंड रिडिंग मध्ये आपण नोट्सवर तिथे शिफ्ट करू शकतो. नंतर पुढचा टप्पा कोणता आहे, रिव्हिजन सायकल. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे की रिव्हिजन कशी केली पाहिजे, आणि जे एकदम सायंटिफिक टेक्निक आहे त्याच्या आधारावर मी सांगतो. कारण हे आम्ही एक्सपेरिमेंट्स ऑलरेडी आमच्या विद्यार्थ्यांवर करून बघितले आणि त्याचा पॉझिटिव्ह आउटकम आम्हाला आलेला आहे. आता रिव्हिजन सायकल मध्ये काय असतं, जनरली तुम्ही असं करू शकता, एकदम बेसिक रिव्हिजन सायकल कशी आहे, तर एकतर डे वाईज करू शकता. म्हणजे दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे, तुम्ही प्रत्येक रात्री म्हणजे झोपण्याच्या पूर्वी तुम्ही रिवाइज करू शकता. जे काही दिवसभरात केलेलं आहे ती पहिली रिव्हिजन, आणि आठवड्याभरात जे काही तुम्ही अभ्यास केलाय त्याचं रिव्हिजन तुम्ही संडेला करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला रिव्हिजन सायकल तिथे जनरेट करायची आहे, डेव्हलप करायची. पण लक्षात ठेवा, रिव्हिजन असलीच पाहिजे. एकदा वाचलेलं पुस्तक किमान तुमच्या डोळ्यात, तुमच्या नजरेखालून 5 ते 6 वेळा गेलंच पाहिजे. तेव्हाच ते पुस्तक तुम्हाला परीक्षेमध्ये आठवणार आहे, किंवा त्या पुस्तकातले कन्सेप्ट तुम्हाला आठवणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, रिव्हिजन सायकल असतं, मस्ट आहे. कशी करायची, काय करायची मी सांगेल. किमान 3 ते 4 वेळा रिव्हिजन करा. आणि 6वा टप्पा काय आहे, उत्तर लेखन. फार महत्वपूर्ण आहे. अगेन, उत्तर लेखन कधी करायचं, आता करू नका. कधी करायचं आहे, जवळपास तुमच्या प्रिपरेशनला 3 ते 4 महिने झाले आणि जेव्हा तुमच्याकडे पर्याप्त नॉलेज आलं, त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर लेखनाला सुरुवात करायची. आणि सुरुवातीला एकदम सोपे प्रश्न घ्यायचे आहे. याच्यामध्ये एकदम हायफाय प्रश्न नाही घ्यायचे नाही, किंवा जसे आयोगाने दिलेले आहेत तशाच प्रकारचे प्रश्न सोडवायचे नाही. पहिले बेसिक प्रश्न लिहा आणि पहिले हॅबिट बनवा. मग त्याच्यानंतर काय करा, हळूहळू करत मग तुम्ही जे आयोगाचे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही मजल मारू शकता. तर मुख्य परीक्षा उत्तर लेखन परीक्षा असल्यामुळे उत्तर लेखनाला खूप जास्त महत्व आता प्राप्त झाले विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुमचं बेसिक झालेलं असेल तर मला वाटतं की आतापासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. पण जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे नॉलेजचा साठा नसेल, काय उत्तर लिहिणार आहे, कारण उत्तर लिहायला काहीतरी डेटा पाहिजे. आणि तो डेटा जो तुम्हाला हवा आहे उत्तर लिहायला, तो तुम्हाला जेव्हा अभ्यास कराल तेव्हाच येणार आहे. म्हणून मी सांगतोय, नवीन विद्यार्थी असाल तर किमान 3 ते 4 महिने उत्तर लिखण्याचा प्रयत्न करू नका. 3 महिने तरी प्रयत्न करू नका. एकदा बेसिक झालं, अंडरस्टँडिंग वर भर द्या पहिले इनिशियली काही महिने. तर हे ज्या 6 स्टेजेस आहेत, या जर तुम्ही फॉलो केल्या विद्यार्थी मित्रांनो, तर एक प्रकारचा राईट स्ट्रॅटेजीचा अप्रोच
हा मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जास्त करून विद्यार्थी आम्हाला अजून एक प्रश्न विचारतात की सर ऑप्शनल सब्जेक्ट कधी निवडावा, कोणता विषय कोणता विषय? ऑप्शनल सब्जेक्ट. कारण मी तुम्हाला याच्या आधीच्या सेशनमध्ये सांगितलं की ऑप्शनल सब्जेक्टला किती मार्क आहे, तब्बल 500 मार्क आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि ऑप्शनल सब्जेक्टचा देखील तुम्हाला अभ्यास कधी सुरू करायचा आहे, तुमच्या जीएसच्या प्रिपरेशनला. म्हणजे पहिले तुम्हाला अभ्यास सुरू करताना पहिले जीएसचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे. जे 4 सब्जेक्ट आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. आणि त्याच्यानंतर जवळपास 1 ते 2 महिने झाले, ठीक आहे, म्हणजे मी तर म्हणेल 1 ते 2 महिने नाही, एका महिन्यातच तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडतोय. ठीक आहे, म्हणजे इथे फाउंडेशन मध्ये तर तुम्हाला एका महिन्यात कळून जाईल की तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतोय. मग त्याच्या आधारावर तुम्ही काय करू शकता, आफ्टर ऑलमोस्ट 1 to 1.5 मंथ तुम्ही वैकल्पिक विषय निवडायला पाहिजे. म्हणजे प्रिपरेशन सुरू झाल्यानंतर त्याच्या तब्बल 1 ते 1.5 महिन्यानंतर किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जो ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा तो निवडा. आणि त्याचं जे काही नोट्स आहे, क्लासेस लावायचे आहे, मेंटरशिप लावायची आहे, ते घ्या आणि सुरुवात करा. पण लक्षात ठेवा, जीएसच्या विदिन 2 महिन्यात तुम्हाला हे करायचं आहे. 2 महिन्याच्या नंतर जर तुम्ही केलं तर अगेन तो प्लॅन तुमचा अजून 3-4 महिन्यावर ओढला जाईल आणि ऑप्शनल शिवाय पोस्ट हातात लागणार नाही. हे बघा, ध्येय काय ठेवा, ध्येय पोस्ट ठेवायचं आहे. म्हणजे पोस्ट ठेवायचं म्हणजे काय, पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू, हे 3ही स्टेजेस तुम्हाला क्रॅक करायचे आहे. तुम्ही फक्त इथे म्हणाल नाही सर मला पूर्व काढून द्या म्हणजे मला बरं वाटेल, इथे आपण बरं वाटायला आलो नाहीये, इथे आपण पद काढायला आलो आहे. म्हणून 3ही स्टेजेस जेव्हा आपले होईल तेव्हा आपलं सिलेक्शन होणार आहे. आणि मेन्स मध्ये 500 मार्कासाठी जर वैकल्पिक विषय आहे आणि हे 500 मार्काचा जर आपण अभ्यास नाही केला तर काय, तुमचा पोस्ट निघणारच नाही, तुमचं सिलेक्शन होणार नाही. म्हणून म्हणतोय जीएसचं प्रिपरेशन सुरू झाल्यानंतर किमान 1 ते 2 महिन्यात तुम्ही वैकल्पिक विषय निवडा. कसा निवडायचा, काय निवडायचा याचा एक स्पेशल व्हिडिओ इथे मी घेऊन येणार आहे. आता बघा, आवश्यक ज्या क्वालिटीज एका एस्पायरंट मध्ये असायला पाहिजे, मग एमपीएससी असू द्या, युपीएससी असू द्या किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या क्वालिटीज कोणत्या आहेत? पहिलं म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये चिकाटी पाहिजे आणि दृढ निश्चय पाहिजे. विल पॉवर ज्याला आपण म्हणतो, की तुमचा एकदम 100% विल पॉवर पाहिजे की नाही मी एवढं करून राहणारच आहे, काही येऊ दे. ठीक आहे, तर दृढ निश्चय तुम्ही असायला पाहिजे. चिकाटी म्हणजे जसं आपली मुंगी असते, मुंगी कोणत्या हलते, तिचा किती तुम्ही पाथ ब्रेक करायचा प्रयत्न करा पण ती परत त्याच पाथवर जाते, तशा प्रकारची चिकाटी, तशा प्रकारचा परसिव्हरन्स तुमच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर सातत्यपूर्ण शिस्त, कन्सिस्टन्सी फार आवश्यक आहे, मी आताच सांगितलं. त्यानंतर विश्लेषणात्मक क्षमता आणि समालोचनात्मक विचार आवश्यक आहे. अॅनालिटिकल अप्रोच ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. म्हणजे कोणताही विषय जेव्हा तुमच्या समोर आला तर त्याचे विविध पैलू तपासा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कट्ट्यावरती बसलेले जे लोक असतात ते काय असतात, कोणी सरकारला शिव्या देतात, कोणी सरकारच्या समर्थनार्थ बोलतात. म्हणजे 2 प्रकारचे ते साईड घेतात. पण जेव्हा आपण सरकारी अधिकारी बनतोय तर आपला उद्देश हा सरकारवर टीका करणं नसला पाहिजे किंवा सरकारची चापलुसी करणं नसला पाहिजे. आपला उद्देश हा न्यूट्रल असला पाहिजे, की जर कोणती योजनेबद्दल जर आपल्याला चर्चा करायची आहे तर सरकारच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत ते सांगा, काय त्रुटी आहेत हे सांगा. आणि जेव्हा त्रुटी सांगत आहात म्हणजे त्याचा काही वे फॉरवर्ड द्या किंवा सोल्युशन द्या. अशा प्रकारचा अप्रोच तुम्हाला आतापासून डेव्हलप करायचा आहे. म्हणून एकदमच सरकारचा तिरस्कार करत बसायचा असं करू नका. कारण लक्षात ठेवा, अल्टिमेटली तुम्हाला त्याच सरकारसाठी काम करायचं आहे. आणि मग तसाच जर तुमचा अप्रोच बनला, तसेच जर तुमचे विचार बनले, तुम्ही पेपरमध्ये तेच लिहून द्या. आणि पेपरमध्ये जर तुम्ही अँटी गव्हर्नमेंट बोलले तर समोरचा इव्हॅल्युएटर सरळच म्हणेल की या पोराला आम्ही कसं घेऊ बा, आता सरकारच्या विरोधात सरळ सरळ लिहितोय. असं करू नका. म्हणून आतापासून अप्रोच डेव्हलप करा की एकदम कोणालाही शिव्या मारायच्या नाही, न्यूट्रल राहायचं आणि मुद्दे समजून घ्यायचे की काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे, आणि मग त्याच्यावर काहीतरी सोल्युशन द्यायचं. असा प्रकारचा अप्रोच एका अधिकाऱ्याचा असला पाहिजे. आणि असेच अधिकाऱ्यांची गरज आपल्याला तिथं प्रशासनात आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून विश्लेषणात्मक दृष्टिकोन जो आहे तो आतापासून विकसित करा. आता हा विश्लेषणात्मक जो दृष्टिकोन आहे हा कसा विकसित करायचा, काय करायचा याच्या संदर्भात मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. त्यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ लवकरात लवकर तिथं घेऊन येणार आहे. आणि या विश्लेषणात्मक दृष्टिकोनाचा फायदा तुम्हाला उत्तर लिखाणात होतोच विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रभावी वेळ व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर हे कसं करायचं, काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर जिज्ञासा आणि अनुकूलता, म्हणजे तुम्हाला क्युरिओसिटी पाहिजे. जसं बा लहान पोरगा जो असतो घरातला, तो काय करतो, तो प्रत्येक गोष्टीला विचारतो की दादा हे असं कसं आहे, दादा ते कसं आहे, आणि त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये क्युरिओसिटी असते. असा ऍटिट्यूड तुमचा असला पाहिजे. कोणती गोष्ट जर कठीण असेल तर त्याच्यावर अजून जास्त फोकस करा. तुम्हाला जर तुमच्या लेवलला नाही समजत असेल तर सरळ मला फोन करा की अभिलाष सर सांगा मला ती गोष्ट मला समजत नाही, याचं काय करायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्यामध्ये जिज्ञासा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही जिज्ञासा तिथं प्रकट करता किंवा दाखवता तेव्हाच तुमचा इंटरेस्ट या स्पेसिफिक परीक्षेमध्ये अजून वाढत जातो की नाही, याच्यामध्ये जे विविध अँगल तुम्हाला कळायला लागतात, विचार करण्याची क्षमता वाढते, विचारात प्रगल्भता येते, आणि याचाच फायदा तुम्हाला अल्टिमेटली उत्तर लिखाणात होतो. त्यानंतर मजबूत संवाद आणि लेखन कौशल्य सुद्धा आपल्याला डेव्हलप करायचं आहे. आणि कारण मजबूत संवाद का बरं,
तर तुम्हाला अल्टिमेटली शेवटला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूला सामोरे जायचं आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये तुमचा संवाद कौशल्य तुमचे तपासले जातात, तुमचा कॉन्फिडन्स तपासला जातो. तर बेसिकली कॉन्फिडन्स कसा जज केला जातो? पहिल्यांदा तो जज केला जातो तुमच्या आवाजाचा पिचवरून. जर तुमचा आवाज असा चांगला स्पष्ट असेल, कणखर असेल, तर समोरच्या व्यक्तीला कळतं की नाही, हा कॉन्फिडंट व्यक्ती आहे, याला अधिकारी हा बनू शकतो, अशा प्रकारचं. आणि शेवटलं म्हणजे तणाव व्यवस्थापन आणि शांतता, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, काय करायचं, या संदर्भात देखील मी तुम्हाला गायडन्स तिथे करणार आहे. तर एवढ्या क्वालिटीज विद्यार्थी मित्रांनो एका एस्पायरंट मध्ये तिथं असल्या पाहिजे. अल्टिमेटली एक लक्षात ठेवा की हे एमपीएससी राज्यसेवा असू द्या, युपीएससी असू द्या किंवा कोणत्याही सरकारी जॉब असू द्या, म्हणजे मी तर इव्हन म्हणतो तलाठी, सरळ सेवा, कोणती परीक्षा असू द्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घडीला या सगळ्या परीक्षेसाठी किमान तुम्हाला 1 ते 1.5 वर्षाचा अभ्यास करणं आवश्यक आहे, तेव्हा पुढे जाऊन तुमचं सिलेक्शन होतं. म्हणून जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर दिस इज नॉट अ 100 मीटर रेस. ही 100 मीटरची रेस नाही की 10 सेकंदात संपून जाईल. हे काय आहे? इट इज अ मॅरेथॉन. म्हणजे ही 30 किलोमीटर 40 किलोमीटरची जी मॅरेथॉन असते त्याच्यामध्ये तुम्ही जर रेस बघितली असेल तर तुम्हाला माहित असेल उसेन बोल्टचं नाव आवश्यक आहे. 100 मीटर रेसमध्ये जो बादशाह उसेन बोल्ट, तो 9 सेकंदात 8 सेकंदात तिथं कंप्लीट करतो. पण तोच मॅरेथॉन जर आपण बघितलं तर मॅरेथॉन मध्ये तुम्ही बघा स्पीड कशी असते. सुरुवातीला एकदम संथ गतीनं धावतात, कारण त्यांना माहित असतं की आपल्याला आपला स्टॅमिना 30 ते 40 किलोमीटर पर्यंत टिकवायचा आहे, आणि तो टिकवायचा आहे म्हणजे तेवढ्या स्पीडनं धावणं जमणार नाही. जर तेवढ्या स्पीडनं धावले तर ते पहिल्याच 1-2 किलोमीटर मध्ये पडून जातील. म्हणून त्यांना माहिती आहे की त्यांना स्टॅमिना टिकवायचा आहे. आणि म्हणजे काय, तर आपली जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं मॅरेथॉन आहे. इथे तुम्हाला तुमची ऊर्जा टिकून ठेवायची आहे. यू विल फेल, यू विल फील लो, बट कन्सिस्टन्सी विल डिसाइड युअर सक्सेस. म्हणजे कधी कधी असं होईल की अभ्यास होणारच नाही, कधी खूप चांगला अभ्यास होईल. तर हे अप्स अँड डाऊन्स या प्रोसेसचा पार्टच आहे. पण लक्षात ठेवा, अल्टिमेटली तुम्हाला काय राहायचं आहे, कन्सिस्टंट राहायचं आहे, तुम्हाला लागून पडायचं आहे एक्झाम मागे, तेव्हा कुठे जाऊन तुमच्या हातात तिथे तुमच्या पदरात यश पडेल. विद्यार्थी मित्रांनो अल्टिमेटली लक्षात ठेवा, प्रत्येक जे स्टेज आहे, आता 3 स्टेजेस आहे या परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. प्रत्येक स्टेजची काही ना काही डिमांड आहे. जसं बघा, प्रिलिम्स परीक्षेत आयोग तुमच्याकडनं काय अपेक्षित करतं, तर आयोग तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन, अॅक्युरेसी, प्रॅक्टिस, फॅक्च्युअल डेटा हे अपेक्षित करतं. मुख्य परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षेमध्ये आयोग तुमच्याकडनं काय अपेक्षित करतं, तर आयोग तुमच्याकडनं नॉलेज, एक्सप्रेशन आणि प्रेझेंटेशन, तुम्ही कसं त्याला लिहितायत या सगळ्या गोष्टी. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडनं काय चेक केलं जातं, तर तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते, तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो. म्हणजे प्रत्येक प्रोसेस मध्ये युपीएससी किंवा एमपीएससी असू द्या, हे तुमच्याकडनं काही ना काहीतरी तिथं तुमची क्वालिटी चेक करत आहे आणि त्याच्या आधारावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार की नाही होणार हे ठरवत आहेत. ठीक आहे. आता सर्वात शेवटला टप्पा आणि महत्वपूर्ण टप्पा म्हणजे सर प्लॅनिंग कसं करायचं. मला प्रत्येक दिवशी काही ना काही मेसेज येतात, कॉल येतात की सर प्लॅनिंग कसं करायचं, प्लॅनिंग कसं करायचं. तो 2027 साठी जे प्लॅनिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, मी एकदम थोडक्यात सांगणार आहे आणि प्रॅक्टिकल अप्रोच सांगणार आहे. सपोज आता हा जो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे 2027 साठी, हा कशाच्या अनुषंगाने आहे. जर सपोज तुमची परीक्षा मे 2027 मध्ये असेल तर त्या अनुषंगानं हा प्लॅन तुम्हाला लागू पडेल. जर यदा कदाचित आपल्याला महिनाभरात किंवा 1-2 महिन्यात कळलं की मेच्या आधीच म्हणजे मार्च किंवा फेब्रुवारी महिन्यात जर परीक्षा असेल तर मी हा प्लॅन नव्या पद्धतीनं तुम्हाला सांगेल. पण आता लक्षात ठेवा, जसं टेंटेटिव्हली म्हटलं जात आहे की परीक्षा तुमची होणार आहे कदाचित तरी मेच्या शेवटल्या आठवड्यात किंवा मेच्या मिडपर्यंत परीक्षा होऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातून हा मी तुम्हाला इथं प्लॅन सांगणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, आता चालू आहे आपला जून महिना. आता कोणता महिना चालू आहे? जून महिना चालू आहे. तर जून 2026 ते जुलै 2026, आता हे जे 2 महिने आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जूनचा 6 तारीख आहे आजची, तर जून जुलै हे 2 महिन्यात तुम्ही काय करा, तुम्ही 4 सब्जेक्ट जे आहे, ज्या 4 सब्जेक्टचं वेटेज जवळपास 60% आहे पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत सुद्धा जवळपास 55 ते 60% वेटेज आहे. ते 4 सब्जेक्ट कोणते आहे? राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि अर्थशास्त्र. तर हे 4 विषय जे आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम्स मध्ये तब्बल 100 पैकी 60 प्रश्न या 4 सब्जेक्टवर येतात आणि मुख्यमध्ये सुद्धा जवळपास 50 ते 60% वेटेज या 4 सब्जेक्टला असतं. म्हणजे खूप महत्वपूर्ण सब्जेक्ट आहे, यांना तुम्ही सोडता कामा नये, तुम्हाला हे वाचावेच लागतील. तर याच्यामध्ये पहिले काय करा, जे बेसिक आहे म्हणजे याचे बेसिक फाउंडेशन जे आहे या 4 सब्जेक्टचं चांगलं करून ठेवा. यासाठी तुम्ही एनसीईआरटी वाचू शकता किंवा तुम्ही बालभारतीच्या पुस्तकही वाचू शकता. म्हणजे तसा अप्रोच तुमचा डेव्हलप होईल, तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल या 2 महिन्यात, जून आणि जुलैमध्ये. एकदा तुमचा पाया काय बनला, मग पाया बनल्यानंतर मग काय आपल्याला मुख्य परीक्षेवर लागायचं आहे. कारण मी तुम्हाला याच्या आधीच्याही सेशनमध्ये सांगितलेलं आहे की आपलं जे प्रिपरेशन आहे, आपलं प्रिपरेशन आपल्याला कसं करायचं आहे, पहिले मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे, मेन्सच्या नंतर आपलं प्रिलिम्सचं प्रिपरेशन. ठीक आहे. आणि याच्या आधीपासून म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं आहे, तर इंटरव्ह्यूचं. म्हणजे आपला अप्रोच कसा आहे, थोडा रिव्हर्स अप्रोच आहे. हे बाकीच्यांचं नाही राहत. बाकीच्यांचं कसं राहतं, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. आपला अप्रोच कसा आहे,
आपला अप्रोच आहे की पहिली स्टेज इंटरव्ह्यूची, दुसरी स्टेज मुख्यची आणि तिसरी स्टेज प्रिलिम्सची. ठीक आहे, तिसरी स्टेज प्रिलिम्सची. अशा पद्धतीनं आपल्याला रिव्हर्स अप्रोचने जायचं. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला तुमची जी पर्सनॅलिटी बनवायची असते ती पहिल्या दिवशीपासून तुम्हाला बनवायची असते. त्यामध्ये तुमची आवड निवड तुम्हाला जपायची असते. तुम्हाला तुमचं संवाद कौशल्य, तुमच्या वैचारिक क्षमता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिपरेशनच्या पहिल्या दिवशीपासून त्याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे. त्यानंतर मुख्य, त्यानंतर पूर्व. तर इथे काय आहे, इथं तुमचं आता बेसिकली एक हे झालं, बेसिकली तुमचं फाउंडेशन जर तयार झालं, फाउंडेशन तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मुख्यवर यायचं आहे. आता मुख्यचं प्रिपरेशन कुठून सुरू करायचं, जुलै ऑगस्ट. ठीक आहे, ऑगस्ट ते जवळपास आपण डिसेंबर समजूया. ऑगस्ट ते डिसेंबर हे 2026. या ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुख्यचं प्रिपरेशन करायचं आहे. यामध्ये जेवढा मुख्यचा सिलेबस आहे जास्त करून त्याच्यावर तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो फोकस करायचा आहे. ठीक आहे, यासोबतच म्हणजे इथे तुम्हाला 2 टप्पे डिवाइड करायचे, एक जीएसचं आणि एक ऑप्शनलचं. वैकल्पिक विषयाला देखील इथून सुरुवात केली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं की वैकल्पिक विषय तुम्हाला या 2 महिन्याच्या कालावधीत निवडायचाच आहे. तुमची आवड निवड बघून कसं निवडायचा, काय निवडायचं त्या संदर्भात लवकरात लवकर मी तिकडे येणार आहे. मी तिकडे व्हिडिओ टाकणार आहे. आणि मेन्स प्रिपरेशन मध्ये 2 टप्पे, जीएस आणि ऑप्शनल. म्हणजे ऑप्शनलला सुद्धा तुम्हाला इथे प्रिपेअर करायचं आहे आणि ऑप्शनलच्या किमान 2 रिडिंग तरी तुमच्या झाल्या पाहिजे डिसेंबर पर्यंत, जर तुमची परीक्षा मे मध्ये असेल तर. आणि जीएसचं कसं, जीएसचा मग जसा सिलेबस चालू आहे तसा तुम्ही प्रॉपरली तिथे कव्हर करा. यामध्ये मग तुम्हाला आन्सर रायटिंग वगैरे जे आहे, म्हणजे मेन्स प्रिपरेशनला 1 महिना झाला, ऑगस्ट सोडा, ऑगस्ट सप्टेंबर पासून मग तुम्ही आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकता. सप्टेंबर पासून तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो काय आपल्याला नियोजन करायचं आहे. तर मेन्स प्रिपरेशन झाली ऑगस्ट ते डिसेंबर, इथे जीएस आणि ऑप्शनल हे दोन्ही तुम्हाला करायचे. सोबत सोबत तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सप्टेंबर पासून, म्हणजे दिवसाला एक जरी प्रश्न लिहिला तरीही पुरे आहे. मग एकदा मेन्स झालं, मेन्स नंतर मग प्रिलियम स्पेसिफिक प्रिपरेशन, म्हणजे जानचा महिना जानेवारी 2027 पासून तब्बल आपण समजू एप्रिल पर्यंत, एप्रिल 2027. कारण मे मध्ये तुमची परीक्षा आहे. या पिरियड मध्ये तुम्हाला पूर्ण फोकस तुमच्या पूर्व परीक्षेवर करायचा. आणि पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे, अगेन मेन्स मध्ये त्याचे काही पॉईंट येतील, पण इथे तुम्हाला प्रॉपर एमसीक्यू सॉल्व्हिंग करायचं आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. इथे तुम्हाला प्रॉपर टेस्ट सिरीज द्यायचा आहे, मॉक टेस्ट सिरीज प्रिलिम्सच्या. ठीक आहे, इथे तुम्हाला करंट अफेअर वगैरे जे आहे ते प्रॉपरली त्याचं रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे आपण सखोल जो प्लॅन आहे तो सखोल प्लॅन मी तुम्हाला एक स्पेसिफिक व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे, पण हा एक जनरलाइज प्लॅन तुम्हाला सांगतोय. तर प्रिलिम्स स्पेसिफिक प्रिपरेशन तुम्हाला इथे करायची आहे. कुठे, जानेवारी पासून एप्रिल पर्यंत. हे झालं, मग मे मध्ये 15 दिवस तुम्हाला रिव्हिजन करायचे. त्याच्यानंतर एकदा पूर्व परीक्षा झाली तर मग मुख्य परीक्षा. म्हणजे आता पूर्व आणि मुख्य मधला जो फरक आहे जवळपास तो 4 महिन्याचा असतो. म्हणजे जवळपास तुमच्याकडे 120 दिवस असतात. त्या 120 दिवसामध्ये मग इथे तुम्हाला काय करायचं, जे मेन्सचं प्रिपरेशन इथे केलं त्याची रिव्हिजन करायची आहे, आन्सर रायटिंगवर भर द्यायचा आहे, एसे लिहून पाहिजे. या सगळ्या बाबी तुम्हाला मेन्स मध्ये करायच्या. आणि एकदा मेन्स झालं मग 2 महिन्यानंतर तुमचा रिझल्ट निकाल आला, मग इंटरव्ह्यू प्रिपरेशन आपण पहिलेपासूनच करत आहे. ठीक आहे, मग तिथे तुम्हाला काय करायचं, फक्त इंटरव्ह्यू संदर्भात ज्या काही महत्वपूर्ण बाबी आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. तेवढं जरी केलं तर इंटरव्ह्यू प्रिपरेशन तयार होईल आणि अल्टिमेटली मग तुमचा रिझल्ट लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्लॅन बनवायचा आहे. हा मी आता एक जनरलाइज प्लॅन बनवलेला आहे. याच्यामध्ये डेली प्लॅन कसा असला पाहिजे, काय असलं पाहिजे, हे लवकरात लवकर एऑनएस अकॅडमीच्या वतीनं मी तुमच्यासाठी तिथे आणणार आहे, की जेणेकरून तुम्हाला डेली प्लॅन करताना इथे अडचण जाणार नाही. आता हा प्लॅन आपण कसा बनवलाय, जर तुमची परीक्षा पूर्व परीक्षा मे 2027 मध्ये असेल तर, जर सपोज आधी असेल, जर सपोज हीच परीक्षा थोडी आधी झाली म्हणजे काय, तर इथे समजा ही परीक्षा तुमची एप्रिल महिन्यात झाली, तर मग एक महिना आपल्याला आधी तिथे निवडायचं आहे. म्हणजे आधी थोडं करायचं आहे. प्लॅन आपला तसाच राहील पूर्ण, फक्त 15-20 दिवस थोडं आपल्याला चेंज करावं लागेल. म्हणजे बघा, हे आता याच्यासाठी सांगत नाहीये कारण आता अजूनपर्यंत काही टाइम टेबल आलेलं नाही. ज्या दिवशी टाइम टेबल येईल त्या दिवशी मी तुम्हाला नवीन प्लॅन तिथे सांगेल, नवीन डेटच्या नुसार. म्हणजे जी काही डेट ज्या महिन्याला सांगितलेला आहे योगाने त्या महिन्यानुसार, म्हणजे ज्या महिन्यात पूर्व परीक्षा होईल त्या महिन्यानुसार मग आपण तो प्लॅन मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर सुरुवात कुठून करावी, सुरुवात हे 4 सब्जेक्ट जे आहे फाउंडेशन स्ट्रॉंग करावं. एक तर 2 महिन्यात हे फाउंडेशन स्ट्रॉंग झालं. 2 महिने म्हणजे कोणते, तर जून आणि जुलै. 2 महिने म्हणजे कोणते, जून आणि जुलै. हे 2 महिन्यात तुमचं एकदा फाउंडेशन झालं तर मग काय करायचं, मग मुख्यच्या प्रिपरेशनला लागायचं. मुख्यचं प्रिपरेशन कुठून कुठपर्यंत करायचं, तर हे ऑगस्ट, ठीक आहे, ऑगस्ट ते डिसेंबर. ठीक आहे, हे 2 महिन्यात मेन्सचं प्रिपरेशन. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जीएस करायचं आहे आणि ऑप्शनल करायचं आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यामध्ये ऑप्शनलची किमान 2 वेळा तुम्हाला तुमची रिडिंग झाली पाहिजे. जीएसची किमान 1 ते 2 वेळा झाली तरी पुऱ्या. आणि उत्तर लिखाणावर फोकस करायचं. त्यानंतर तिसरं, एकदा मग जानेवारी लागला
तर जानेवारी पासून एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, फक्त आणि फक्त पूर्वचा अभ्यास करायचा आहे. कारण लक्षात ठेवा, जर पूर्व निघाली नाही तर मुख्यचा किती अभ्यास करून अर्थ नाही. म्हणून किमान 3 ते 4 महिने तरी पूर्वला तुम्हाला द्यायचे आहे. हे झालं, पूर्व परीक्षा झाली. मग त्याच्यानंतर जो गॅप असतो जवळपास 4 महिन्याचा म्हणजे 120 दिवसाचा, त्यामध्ये तुम्हाला जे काही मुख्यचा अभ्यास तुम्ही केलाय प्लस ऑप्शनल प्लस एसे त्याचं प्रॉपर रिव्हिजन करून तुम्हाला उत्तर लिखाणावरच भर द्यायचे आहे मुख्य परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. आणि हे झालं की मग 2 महिन्यात निकाल लागेल. आणि निकालात जर तुमचं नाव इंटरव्ह्यू मध्ये असेल तर ऑलरेडी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आपण सुरुवातीपासूनच करतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं. मग तिथे तुम्हाला थोडं प्रिपरेशन करून इंटरव्ह्यूला सामोरे जायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक रफ प्लॅन तुम्हाला तिथे करायचं. याचं डिटेल जे प्लॅनिंग आहे ते मी लवकरात लवकर तुमच्यासाठी तिथे आमच्या अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थी मित्रांनो आणणार आहे. ठीक आहे, तर हे विद्यार्थी मित्रांनो झालं प्लॅनिंग संदर्भात. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल किंवा कोणताही विषय असेल की हे कसं करायचं ते कसं करायचं, जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ऑलरेडी आम्ही डिटेल प्लॅन नवीन विद्यार्थ्यांसाठी कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे, मी लवकरात लवकर आणतोय. तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतील. एक जनरलाइज प्लॅन तुम्ही कसा करायला पाहिजे हे मी इथे सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, काही कन्फ्युजन असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि 8806242059 वर मला डायरेक्टली कॉल करा. किंवा हा प्लॅन डिटेल प्लॅन हवा असेल तरी मला डायरेक्टली तुम्ही कॉल करा. त्या डिटेल प्लॅनचा एक व्हिडिओ मी घेईल, एक एक्सेल शीटच मी बनवणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक डे वाईज मी सांगणार आहे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि ते पूर्ण डिटेल डिस्कशन आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारच्या फाईल हव्या असतील, स्ट्रॅटेजी सेशन्स हवे असतील किंवा आमच्या काही कंटेंट जे आहे त्याची माहिती हवी असेल, चालू घडामोडी संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील, आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तिथे लिंक दिलेली आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला जर एकदम टार्गेटेड मॅनरमध्ये अभ्यास करायचा असेल विथ राईट गायडन्स, राईट अप्रोच, तर इथे आम्ही स्वतः आमची टीम आहे प्रॉपर. प्रत्येकाने इथे UPSC किंवा MPSC चा इंटरव्ह्यू दिलेला आहे. आणि या समर्पण बॅच अंतर्गत तीनही स्टेजेस म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या तीनही स्टेजेस तिथे आम्ही कव्हर करतोय. आणि हा कोर्स फक्त आणि फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि फक्त 29,999 रुपयाला आम्ही अवेलेबल करून देतोय. यामध्ये आता याचे फीचर्स काय तर बघा, याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही विकत घेतला तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष, जेवढे वर्ष बघायचे तेवढे बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, जसं मी तुम्हाला सांगितलं की इनिशियली आम्ही फाउंडेशन प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे NCERT आणि बालभारतीचा सब्जेक्ट जे आहे ते आम्ही शिकवणार तुम्हाला आहे आणि महत्त्वपूर्ण अपडेट सांगणार आहे. त्यानंतर याच्या अंतर्गत तुमची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आम्ही करून घेणार आहे. PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, मेंटरशिप, या सगळ्या बाबी. मेंटरशिप अंतर्गत जसं मी तुम्हाला सांगितलं की डेली प्लॅन आम्ही देतोय, तर तो प्लॅन आम्ही सरसकट सगळ्यांना देणार आहे की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या दिवसाला काय करायचं आहे आणि त्याचा आउटकम आम्ही प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तिथे चेक करणार आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर करा, कारण पुढच्या आठवड्यापासून ही बॅच सुरू होणार आहे. या बॅचसाठी जर इन्क्वायरी करायची असेल तर मला 8806242059 किंवा निलेश सरांना 9403692940 वर डायरेक्टली कॉल करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असाल विद्यार्थी मित्रांनो 2026चा आणि त्यामध्ये तुम्हाला इथिक्स हा विषय जर जड जात असेल तर त्या इथिक्ससाठी स्पेसिफिकली निलेश सरांनी बॅच घेऊन आलेली आहे. एकदम क्लिष्ट कन्सेप्ट, एकदम सोप्या भाषेमध्ये सरांनी इथे समजवलेले आहे. आणि ही बॅच इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. या बॅच अंतर्गत आन्सर रायटिंग प्रॅक्टिस देखील तुमची इथिक्सची सर तिथे करून घेणार आहे. या बॅच संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर निलेश सरांना 9403692940 वर डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये होलिस्टिकली बॅच तर इन्क्लूड असते पण त्यासोबत डेली टार्गेट, डेली प्लॅनिंग आणि प्रत्येक टार्गेटचं इव्हॅल्युएशन, या सगळ्या गोष्टी आम्ही या मेंटरशिप बॅच अंतर्गत मी स्वतः तिथे कंडक्ट करणार आहे. आणि फक्त 50 पोरांना आम्ही या बॅच अंतर्गत एनरोल करतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि या मेंटरशिपची सुद्धा फी जेमतेम फक्त 30,000 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये अर्ली बर्ड ऑफर म्हणून आम्ही 10% डिस्काउंट देतो. म्हणजे हीच फी तुमच्यासाठी 27,000 रुपये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जर मेंटरशिप तुम्हाला जॉईन करायची असेल. कारण याच्यातून चांगले आउटकम आम्ही ऑलरेडी UPSCच्या प्रोग्राममध्ये काढून दाखवले आहेत. सिलेक्शन देखील झालंय. जर तुम्हाला वाटत असेल की 100% तुम्हाला इथे जर सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर मेंटरशिप सारखा दुसरा प्लॅन नाही विद्यार्थी मित्रांनो. तर अगेन याचं सुद्धा जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. यामध्ये सगळं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू तिन्ही त्याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचे कोर्सेस ऍक्सेस करायचे असेल तर आमची ऍप आहे ऑनएस अकॅडमीची, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ऍप नक्की डाउनलोड करा. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही डाऊट असेल, सिलेबस हवा असेल, प्लॅनिंग हवी असेल, स्ट्रॅटेजी हवी असेल, बॅच जॉईन करायची असेल, काही डाऊट असेल, सरळ मोबाईल फोन उचला आणि मला या नंबरवर कॉल करा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.